पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदंड मंडितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निश्शेषजाड्यापः। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्रीचरण श्री गुरूंचे। जयांचे निआठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वतागवे जिव्हेशिये वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे म्हणे रस होती ओळंगणे अक्षराशी भावाचे अवतरण अवतरविती निजखोण हातातडे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जय हृदय वसो निठाय तये वडे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारो न्याता सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। अमानित्वमदम्भित्वमहिंसा क्षान्तिरार्जवम् आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः। अनित्वमदम्भित्वमहिंसा क्षान्तिरार्जवम् आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः। भगवान संत सम्राट माऊलींच्या अकारण करून अहेतुकी अशा दयेमुळं अनुग्रहामुळं तुम्ही आम्ही या चातुर्मास्याच्या दसरा दिवाळीच्या पावन पर्वामध्ये या भूवैकुंठ पंढरपुराहूनही संतांनी ज्या क्षेत्राला अधिक महत्त्व दिलेलं आहे अशा ह्या अलंकापूर क्षेत्रामध्ये आपण जिवंत असून साक्षात संजीवन समाधीस्थ माऊलींच्या चरणकमलाजवळ अंतर्मुख वृत्तीनं आपल्या जीवनाच्या परम मंगलाचं चिंतन करीत आहोत। म्हणून या ठिकाणी हे आपलं भाग्य उदयाला आलेलं आहे। असो, या ठिकाणी आतापर्यंत अमानित्व अदंभित्व अहिंसा आणि क्षांती ह्या जे काही शांती या शांती शब्दाचा अर्थ क्षमाशीलता असा या ठिकाणी सहनशीलता क्षमाशीलता या विषयाचं आपण चिंतन करत आहोत। आपले श्वासोश्वास खऱ्या अर्थाने सार्थक आहेत, आपण जिवंत आहोत, आपले श्वासोश्वास चालू आहेत आणि ते लोहाराच्या भात्याप्रमाणे व्यर्थ नसून सार्थ आहेत। याचं कारण चिंतने सरेतो धन्य धन्य काळ सकळ मंगळ मंगळाचे। जे काही आपल्या जीवनामध्ये चिंतनाचे क्षण असतात तेवढेच फक्त सार्थकी असतात, बाकी निरर्थक असतात किंवा अनर्थक असतात। म्हणून आपल्याला भगवंताने अशा प्रकारची सद्बुद्धी देऊन या चिंतनाला प्रवृत्त केलेलं आहे। तेव्हा आत्तापर्यंत आपण अमानित्व अदंभित्व अहिंसा याचं चिंतन केल्यानंतर आता शांती या पदाचं चिंतन करत आहोत। चालू आहे या ठिकाणी आत्तापर्यंत क्रमाने आपण 345 ओळीपर्यंत आलेलो आहे। जो मानापमाना ते साहे सुखदुःख जेथ सामाये निंदा स्तुती नोहे दुखंडू जो। जगामध्ये एक असा अलौकिक दिव्य पुरुष आहे, त्या पुरुषाला आपल्या अद्वैत संप्रदायामध्ये ज्ञानवान पुरुष असं म्हणतात। त्या ज्ञानवान पुरुषाचा जीवनचरित्राचा किंवा त्याच्या जीवनामध्ये ज्ञानोत्तर येणाऱ्या सद्गुणांचा विचार या ठिकाणी चालू आहे। तर त्यापैकी शांती सहनशीलता
हे लक्षण सांगत आहेत, क्षमाशीलता हे लक्षण सांगत आहेत. तर त्याच्याविषयी सांगताना म्हणतात की अपेक्षित पावे तो जेणे तोषे मानवे, अनपेक्षिताही करवे तोची मानू. ह्या मनुष्याचं जीवनामध्ये असं आहे की अपेक्षित पावे, त्यांनी जी इच्छा केली ते जर त्याला प्राप्त झालं तर जेणे तोषे मानवे, तो ज्या तोषाने आनंदाने त्याचा मानव त्याला मानतो म्हणजे अंगीकार करतो. अनपेक्षिताही करवे ते तोची मानू. जर एखादी गोष्ट त्याचा इच्छित नसेल, इच्छेच्या विरुद्ध असेल आणि ती गोष्ट त्याच्या जीवनात प्राप्त झाली तर तिलासुद्धा तो तितकाच मान देतो. आपण सकाळी चिंतन केलेलं आहे. जो मानापमानाते साहे, सुखदुःख जेथ सामाये, निंदास्तुती नोहे दुखंडुजो. मनुष्य जीवनामध्ये जी जीवन जगण्याची कला, आपण परवा ज्याला आर्ट ऑफ लिव्हिंग असं अलीकडच्या काळात म्हटलं जातं, आणि ती जीवनशैली का म्हणून, ती जीवन जगण्याची कला काय तर सुखी जीवन जगण्याची कला. ज्या जीवनामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये सुख शांती नांदते आहे आणि त्या सुखशांतीचा विस्तार होत आहे, अशा प्रकारच्या आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास कसा करता येईल यासाठी आज ह्या सगळ्या मानववंशामधले सगळे जे काही धुरीण आहेत ते त्याच्यामध्ये प्रवृत्त झालेले आहेत. परंतु याचं खरं ह्या सगळ्या धुरीणांमध्ये अग्रेसर असणारा आपला वेद बाप आहे किंवा श्रुती माऊली आहे. आणि त्या श्रुती माऊलीचं मनोगत सांगणारे ही संत वचनं किंवा संत चरित्र, संतांचा उपदेश अशा प्रकारचा आहे. हे जर आपण पूर्वसुरींची जी मूलभूत असणारी वाणी, ती वाणी समजावून घेतली आणि त्याचं अनुसरण केलं तर आपल्या जीवनामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग आपोआप होणार आणि सुखशांती संपूर्ण हा जो मानव समाज आहे त्या मानव समाजामध्ये केवळ सुखशांती राहू शकते. त्यासाठी प्रथम ही सगळ्या जगाचं कल्याण व्हावं, सगळ्या जगामध्ये सुखशांती नांदावी, विश्व सगळं आनंदाने भरून जावं, ही जी कल्पना आहे ह्या कल्पना अनेक आजच्याही विचारवंतांच्या ठिकाणी आहे. परंतु ती फलीभूत होताना दिसत नाही. उलट तिच्यामध्ये दिवसेंदिवस अधिक एकमेकापासून अंतर दूर झाले. देशादेशामध्ये विरोध आहे, राज्यामध्ये आहे, कुटुंबामध्ये आहे, गावामध्ये आहे. अशा प्रकारचं सगळ्या जनपदामध्ये एक प्रकारचं एकमेकापासून दुरावे निर्माण होतात. म्हणजे ज्याच्यामध्ये एकमेकाचा संधी व्हायचा, एकमेकाचं अंतःकरणाचं जुळणं व्हायचं, त्याच्याऐवजी प्रत्येकाचे अंतःकरणं दूर जात आहेत. याचं कारण, याचं मूलभूत कारण असं आहे की जोपर्यंत एक व्यष्टी म्हणजे एक व्यक्ती ती पूर्णपणे सुसंस्कृत होणार नाही तर तोपर्यंत विश्व संपूर्ण सुखाने नांदू शकत नाही. म्हणून प्रत्येक व्यक्तीचा विकास हाच त्या जगाचा विकासाकडची वाटचाल आहे. म्हणून व्यक्तीपासूनच कुटुंब बनतं. व्यक्तीचा समुदाय म्हणजे कुटुंब आहे. अनेक कुटुंब आले की गाव आहे, अनेक गाव आले की जिल्हा, राज्य, देश, आणि संपूर्ण अनेक देश आले की हे सर्व विश्व असं आपण म्हणतो. मग जर या ठिकाणी विश्वात्मके देवे असं माऊली जेव्हा म्हणतात, वाग्यज्ञाने तोषवतात, त्यावेळेला संपूर्ण जग हे जगाचं समाधान होण्यासाठी प्रत्येक व्यक्तिमत्व, व्यष्टीचा विकास हा समष्टीचा विकास असतो. ही गोष्ट आपण विसरून गेलो. आणि ते का विसरून गेलो? कारण प्रत्येक व्यष्टीला वाटतं की सगळ्या समष्टीने असं वागावं पण मी सोडून. आणि असं जोपर्यंत असं प्रत्येकालाच वाटत राहतं त्यामुळं कोणालाही या ठिकाणी सुखशांती मिळत नाही. तेव्हा यासाठी ज्ञानोबारायांनी हे जे एक ज्ञानेश्वर दर्शन म्हणून हा ज्ञानेश्वरी रूपाने ह्या विश्वाच्या वाङ्मयामध्ये एक अलौकिक ग्रंथ या ठिकाणी आपल्यासाठी निर्माण केलेला आहे. ह्या ग्रंथाचा अवतार झालेला आहे. त्याचं जर आपण आलोडन केलं, आलोचन केलं, त्याच्याविषयीचं त्या विषयाविषयीची चर्चा केली आणि हा ग्रंथ समजावून घेतला तर आपोआप व्यष्टीला शांती मिळेल. आणि व्यष्टीला शांती मिळाली की समष्टीला शांती मिळण्यासाठी वेळ लागणार नाही. पण आपण नेमकं ह्या ग्रंथाकडं जितक्या गंभीरतेनं पाहायला पाहिजे, त्या ग्रंथाचं जे महात्म्य आहे, त्याचा गौरव आहे, त्याचं ऐश्वर्य आहे, हे आपण पहिल्यांदा मराठी मायबोली आपल्याला येते तर आपल्याला ही गोष्ट समजली पाहिजे. पण आपण
आजच्या काळात जर पाहिलं तर बरेच लोक जे आहेत ते असं म्हणतात की आम्हाला इंग्लिश ज्ञानेश्वरी मिळेल का, इंग्लिश अनुवाद झालेले आहेत, महापुरुषांनी करून ठेवलेले आहेत, परंतु ते मूळचं जे काय असतं ते एक वेगळंच असतं. भाषेचं जे काही वैभव आहे आपल्या, तर त्या वैभवामध्ये ज्या शब्दाची शक्ती जी आहे, आजच्या शिक्षणातही मातृभाषेतून दिलेलं विज्ञान, गणित किंवा दुसऱ्या अनेक शास्त्रांचं शिक्षण देखील मनुष्याला लवकर आत्मसात होतं असं मनोवैज्ञानिकांचं किंवा भाषा वैज्ञानिकांचं मत आहे. असो, या ठिकाणी होतं काय की आपल्याला ह्या ग्रंथाचं चिंतन आपण स्वतः अधिक प्रमाणात केलं पाहिजे. आम्ही मुंबईला साहित्य संमेलनाला गेलो होतो. तिथं एक साहित्यिकांनी भाषण केलं की मराठी भाषेचं संरक्षण व्हायला पाहिजे. आजच्या काळामध्ये ह्या इंग्लिशचा प्रभाव लोकांच्यावर अधिक होत आहे, इतर भाषांचा पण प्रभाव होत आहे. तेव्हा जर आपण आता ह्या भाषेचं जतन केलं नाही तर 100 वर्षांनी ज्ञानेश्वरी ही फक्त प्रदर्शनात ठेवण्यासाठीचा ग्रंथ राहील असं ते बोलले होते. तर त्याचं उत्तर म्हणजे ते बोलले, पण आता म्हणजे ते कसे बोलले, अगतिक झाल्यासारखे बोलले. परंतु अगतिक होता कामा नये. त्याच्यासाठी 100 वर्षांनी प्रदर्शनात ठेवण्यापेक्षा आत्ताच तुम्ही हा जो ग्रंथ आहे त्याचा व्यासंग, त्याचा अभ्यास, त्याचा प्रचार प्रसार जर केला तर 100 वर्षांनी जगातले सगळे लोक आशाळभूतपणे असं ह्या मराठी मायबोलीमध्ये काय आहे की ज्याच्यामुळं हा महाराष्ट्र सगळा जो आहे सगळ्या विश्वामध्ये वेगळा पडलेला आहे. इथं असणारे स्त्री पुरुष किंवा सर्व जाती धर्म पंथ यांच्यावर ह्या संतवाणीचा पगडा झाल्यामुळं ह्या लोकांचं जे आध्यात्मिक ऐश्वर्य आहे आणि आध्यात्मिक ऐश्वर्याचं अधिष्ठान असल्यामुळं ते आपला व्यावहारिक जीवन सुद्धा अत्यंत सुचारू रूपाने जगतात. हे जेव्हा विश्वाच्या ध्यानात येईल त्यावेळेला ह्या मराठी भाषा, परवाच आपण सांगितलं की रशियामध्ये मॉस्को युनिव्हर्सिटीमध्ये मराठी पूर्ण विभाग आणि तो विभाग संत वाङ्मयाचा विशेषतः जगद्गुरू तुकोबाराय आणि ज्ञानेश्वरीच्या अभ्यासासाठी त्यांनी या ठिकाणी निर्माण केलेला आहे. मग 100 वर्षांनी सगळं जग काय म्हणेल की आपल्या ह्या मराठी भाषेत असणारी जी ज्ञानेश्वरी त्या आपल्या देशातल्या लोकांनी जर एखाद्या प्रतिनिधीनं शिकवावी आणि मग आपल्याला त्याचा अनुवादाच्या भाषेमध्ये किंवा त्या मूळ भाषेमध्ये याचा प्रचार प्रसार व्हावा. मग मराठी भाषा प्रदर्शनात राहण्यासारखी राहील का? राहणार नाही. तिचा सर्वत्र प्रचार होईल. पण ही गोष्ट काय आहे, आपल्या मातेची सेवा करणं, जसं मातृदेवो भव असं आपण म्हणतो, तशी ज्ञानेश्वरी ही आपली माता आहे आणि तिची आपण सेवा ही अखंडित म्हणजे प्राणांत होईपर्यंत, शेवटच्या श्वासोच्छ्वासापर्यंत आपल्याला या भाषेचा अभिमान असला पाहिजे. आणि तो अभिमान म्हणजे व्यर्थ अभिमान केवळ ज्ञानेश्वर महाराज आमचे आहेत, माऊलींची ज्ञानेश्वरी आमच्या मराठी भाषेत आहे एवढं म्हणून चालणार नाही. आपण पहिल्यांदा तिच्या सन्मुख झालं पाहिजे आणि त्या मातेची, ह्या भगवती ज्ञानेश्वरीची आपल्याला काही सेवा घडली पाहिजे. आणि ही सेवा जर आपल्याला केली तर आपोआपच आपल्या अंतःकरणात होणारं जे परिवर्तन आहे ते आपल्या कुटुंबामध्ये, ते आपल्या गावामध्ये, आपल्या देशामध्ये सर्वत्र प्रचार प्रसार त्याचा होईल. आणि असं श्री संत गुलाबराव महाराज, ज्यांना समन्वय महर्षी असं म्हणतात, त्यांनी असंच विधान केलेलं आहे का 100 वर्षांनी वारकरी संप्रदाय हा सर्व विश्वाचा धर्म होईल असं जर लिहिलं आहे. तर या अर्थ अशा क्रांतदर्शी महात्म्यांचं विधान जर आपण त्या ठिकाणी आदरपूर्वक त्याचा अंगीकार केला आणि त्यांच्या शब्दाला सार्थता येण्यासाठी आपलं जीवन सर्वस्व त्याच्यावरून म्हणजे ज्ञानेश्वरीवरून, ज्ञानेश्वरीतील तत्त्वज्ञानावरून ओवाळून टाकलं तर या ठिकाणी खरोखरच आपल्याला एक आपण ज्या संप्रदायाचे पाईक आहोत त्या संप्रदायाचं पाईक म्हणून आपल्याला ह्या मानवी विश्वात येण्याचा योग आला आणि तोही त्या संतांच्या भूमीमध्ये आला की ज्या संतांनी संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश दिला. हे भाग्य आपल्या वाट्याला येईल. असो, या ठिकाणी आपलं चिंतन हे चालू आहे की जो मानापमानाते साहे सुख दुःख जेत सामाये निंदा स्तुती नोहे दुखंड. जो ज्ञानोबारायांनी ह्या पुरुषाचं वर्णन केलेलं आहे. माणसाच्या जीवनात सारखं जर आजच्या दिवसाचा आपल्याला विचार केला तर आपल्या दिवसातलं ह्या दिवसामध्ये जे गेलेलं जो
कालक्षेपण झालेलं आहे, त्याच्यामध्ये अंतःकरणाची वृत्ती तपासून पाहिली तर काही वेळेला आपल्याला मान मिळालेला आहे त्यामुळं आपण आनंदित झालेलो आहे, अपमान मिळालेला आहे त्यामुळं आपण दुःखी झालेलो आहोत, किंवा त्या मान अपमान तसंच बारकाईनं त्याच्या आणखीन विचार केला तर आपल्याला मान आणि अपमानाचं दुःख का, सुख किंवा दुःख का होतं, तर ही आपण केलेली कल्पना आहे. दुसऱ्याने आपल्याला मान दिला म्हणजे तो आपल्या आनंदाला कारण व्हावा. मान हा सुखाला कारण असतो आणि अपमान हा दुःखाला कारण असतो. परंतु जर आपल्याला स्वप्नात कोणी मान दिला आणि स्वप्नात कोणी आपला अवमान केला आणि जागं झाल्यानंतर आपण ज्यांनी मान दिला त्याला त्याचा आभार प्रदर्शन करण्यासाठी जात नाही आणि ज्यांनी अपमान केला त्याचा बदला घेण्यासाठी सुद्धा जात नाही, आणि त्या सुखाचा झालेल्या मानापासून झालेल्या सुखाचा आणि अपमानापासून झालेल्या दुःखाचा आपण कधीही विचार करत नाही. कारण का, की आपण जेव्हा जागं होतो तेव्हा स्वप्नप्रपंच हा फक्त आपल्याला भासमान होणारा होता, तो तत्वतः सत्य नव्हता. तो स्वप्नप्रपंच जेव्हा भासला तेव्हाच जेव्हा प्रतीतीला आला तेवढ्याच पुरता तो होता आणि त्यावेळेला तो सत्य नव्हता तर तो मिथ्या होता असं आपल्याला जाण येते. त्यामुळं आपल्याला मानवात्मानाचं काहीच वाटत नाही. तसं ज्ञानेश्वर महाराज जेव्हा आपल्याला हे ज्ञान प्रकरणामध्ये आपल्या स्वस्वरूपाचं ज्ञान करून देतात तेव्हा हे मान आणि अपमान हे जे सुख आणि दुःख, शीत आणि उष्ण हे ज्या द्वंद्व आहेत जीवनामधील, ही द्वंद्व सगळी भासमान होणारी आहेत. ती माझं जे स्वरूप आहे ती मान अपमान होण्यापूर्वी मी होतो, नंतरही मी आहे. जे मान अपमान झाले ते मी पाहिले परंतु ते मात्र राहिले नाही, पण मी मात्र गेलो नाही. मी तुका म्हणे साहे देव आहे तैसा आहे. असं मी नित्य अविकार असतो आणि निर्विकार असतो, असंग असतो, एकरूप असतो आणि सत्य असतो, नित्य असतो. मी स्वरूपाने आनंदरूपच आहे, मी स्वरूपाने ज्ञानरूपच आहे, मी स्वरूपाने अमर आत्मा आहे. परंतु त्याच्यावर हा सगळा भास चालला आहे. जसा सगळं संपूर्ण जगाचा अधिष्ठान असणाऱ्या ब्रह्मस्वरूपावर हे सगळं जगाची उत्पत्तीची स्थिती लयाचा व्यवहार होऊनही ब्रह्मस्वरूप अखंड त्या सगळ्या व्यवहाराने अस्पर्शित राहतं, त्याचप्रमाणे या माझ्या प्रत्येक आत्मस्वरूपावर या देहाचा होणारा जोपर्यंत जन्मापासून मरेपर्यंतचा व्यवहार हा एक केवळ भास आहे. आणि तत्वता जर पाहिलं तर मला बाजूला केलं तर ह्या वस्तू तत्वता नाहीच, ते शून्य रूपच आहे. माझं अधिष्ठान आहे म्हणून माझ्यामुळे ह्या प्रकाशित होतात आणि माझ्या उष्ण्या प्रकाशाने ह्या भासत असतात. याच्या व्यतिरिक्त याला फारसं महत्त्व नाही. महत्त्व आहे कोणाला? ज्याच्या अधिष्ठानाला महत्त्व आहे, आद्यस्थ भासमान पदार्थाला महत्त्व नाही. अधिष्ठान अविकारी आहे, नित्य आहे, असंग आहे आणि ते अधिष्ठान की तेच सुखरूप आहे, तेच ज्ञानरूप आहे, तेच अमर स्वरूप आहे. आणि ते जर मी असेल तर ह्या बाकीच्या गोष्टी जसं लहान मुलं खेळतात, परंतु खापराचा होणं खेळती लेकोरे काय त्या व्यापारे लाभहानी. खापराचे तुकड्याचं ते खेळ खेळतात परंतु त्याला होन म्हणतात, म्हणजे नाणं म्हणतात. हे 10 रुपये, हे 5 रुपये घे म्हणतात, त्याच्या मोबदल्यात मला अमकं दे म्हणतात. आणि तो म्हणतो ठीक आहे, तुला लाडू पाहिजे ना, 1 रुपया काढ. खापराचाच लाडू आणि खापराचेच होन असा खेळ करतात. पण त्यांना कधी रागद्वेष निर्माण होतात का? लहान मुलांना होत नाही. त्यांना माहीत आहे की इतके बालिश असून देखील त्यांना माहीत आहे हे सर्व खोटं आहे. तसं आपला संपूर्ण जीवन व्यवहार हे एक स्वप्न आहे. अशा प्रकाराने स्वप्न ही एक परमात्म्याची लीला आहे. किंवा या ठिकाणी जरी आपल्याला ह्या वेदांत तत्त्वज्ञानामध्ये फारसा प्रवेश होऊ शकला नाही तरी ही सर्व भगवंताची लीला आहे. ही कृष्ण परमात्म्याची, माझ्या इष्टदेवतेची ही लीला आहे आणि त्याच्यामध्ये लीला सहचर म्हणून त्या ठिकाणी आपल्याला त्यांनी समाविष्ट करून घेतलेला आहे. परंतु इथं काही झालेलंच नाही. या ठिकाणी स्वप्नातले पदार्थ न होता भासतात का खरोखर उत्पन्न होतात? उत्पन्न झाल्याचा सुद्धा भासच आहे. नष्ट होतात का? नष्टही होत नाही, नष्ट झाल्याचा सुद्धा भास आहे. आणि ते असतात का? असतही नाही, पण असल्याचा भास आहे. ज्या वेळेला आपण ज्ञानोबा रायांच्या
चरणी खऱ्या अर्थाने समर्पित होऊ आणि त्यांच्या वाणी जी आहे ती वाणी यथार्थ रीतीनं आपण तिचा अंगीकार करू आणि त्याचा अनुभव घेऊ। त्यावेळेला हे सगळं जग आहे ते माऊली म्हणतात, वराड नोहे स्वप्न गे माये, बाप रुक्मादेवीवरू श्री विठ्ठलाचे वेगी आठवा पाय। किंवा त्याच्याही पेक्षा जास्त झालं तर स्वप्नामध्ये तरी आपल्याला पुरीतत नावाची नाडी, केसाच्या 1000वा हिस्सा एवढं देश आहे आणि एक क्षण काल आहे। स्वप्न पडत तर 3 पिढ्याचा काल नसतो, एक क्षणभरच असतं, परंतु आपल्याला एवढा मोठं संपूर्ण जग शहरं आपल्याला दिसतात। त्याचप्रमाणे हा संपूर्ण योग वासिष्ठ नावाचा जो वेदांताचा ज्याला आपण शिरोमणी ग्रंथ म्हणतो त्याच्यामध्ये हीच गोष्ट वशिष्ठ मुनींनी रामरायांना सांगितलेली आहे। तेव्हा अशा प्रकारचे हे ज्ञानोबाराय आपल्याला जे काही तत्वज्ञान सांगतात, तत्व म्हणजे जे वस्तू जशी आहे तशी त्याचं स्वरूप सांगतात आणि ते स्वरूप आपल्याला एकदा कळल्यानंतर आपल्याला ह्या सुख दुःख मानापमान याविषयी काहीही वाटत नाही। ज्ञानोबारायांनी हे तर आपण प्रत्येक पंक्तीचा धावता भावार्थ पाहत आहोत किंवा पंक्तीच्या शब्दार्थ पाहत आहोत, परंतु सगळ्या 9000 ओव्यांचं जेव्हा आपण अनुशीलन करू त्यावेळेला आपल्याला एक एक पैलू त्याचा असा ध्यानात येईल की आपलं जीवन सर्वांग परिपूर्ण होईल। एकच पैलू राहणार नाही तर ते सर्वांग परिपूर्ण होईल। पण तशा प्रकारचं ज्ञानेश्वरीचा आपण ध्यास घेतला पाहिजे, तत्वचिंतनाचा। आणि त्याच्यासाठी मग आपल्याला हे जे वर्णन आहे ना, हे वर्णन ज्ञानोबाराय मला असं व्हायचं, मला असं व्हायचं, मला निरपेक्ष व्हायचं, मला अद्वेष्टा व्हायचं, मला शुची व्हायचं, असं नाही वाटणार। तुम्ही जेव्हा ज्ञानेश्वरी वाचाल त्यावेळेला ज्ञानेश्वरी हे माझं वर्णन करते, ज्ञानेश्वरी ही आत्मकथा आहे असं वाटेल आणि त्याचा आनंद होईल। आता तुम्हाला काही मिळवायचं आहे असं नाही, मी जे मिळवलेलं आहे, मी ज्या स्वरूप महिमेत राहत आहे त्याचंच वर्णन ज्ञानोबाराय आपल्या लढीवाळ बालकाचं माझं वर्णन माझीच आई करीत आहे असं आपल्याला जेव्हा वाटेल त्यावेळेला आपल्या जीवनातले ते खरे धन्य क्षण आहेत। आणि त्यासाठी ह्या माऊलींची वाणी आहे। माऊली सांगतात, मानापमानातेस आहे, मान आणि अपमान तो सहन करतो, सुख दुःख जेथ सामाये, ज्याच्या ठिकाणी सुख आणि दुःख हे सामावून जातं म्हणजे त्याच्या आत्मसात होतं, आत्मरूप होऊन जातं। जसं आपण अन्न खातो ते सामावलं म्हणजे काय, त्या अन्न माझं जे शरीर आहे त्या शरीराला अन्नमयच हे शरीर असल्यामुळं त्या शरीरापासून रस रक्त धातू बनतात आणि आपलं सगळे शरीर अवयवाचं पोषण करतात। म्हणजे ते अन्न बाहेर होतं पण आता ते अन्न काय झालं, मी झालं। त्याप्रमाणे हे जे विचार आहेत हे विचार आता बाहेरून आपण आकलन करतो, यांना समजावून घेण्याचा प्रयत्न करतो, पण हेच विचार काय होतील, आत्मसात होतील, आपलं आत्मरूप होतील। कोणते विचार, नुसते एकच प्रकारचा चांगला विचार सम्यक विचारच आत्मसात होणार नाही। या सृष्टीचक्रामध्ये असणारे आपल्याला अनुभवाला येणारे मान असो, अपमान असो, सुख असो, दुःख असो, काम असो, क्रोध असो, लोभ असो, हे सगळे जे काय असतील सद्गुण दुर्गुण हे सगळेच आत्मरूप होऊन जातील, आत्म्याशिवाय दुसरं काही राहणार नाही, अशा प्रकारचं माऊली सांगतात। म्हणून निंदा स्तुती नोहे दुखंडू, जो त्याला सुख नाही, दुःख नाही, मान नाही आणि अपमान नाही। मागच माऊलींनी सांगून गेले, भगवान परमात्मा पण सांगून गेले, तुल्य निंदा स्तुतीर मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेत स्थिरमतीर भक्तिमान मे प्रियो नरहा, किंवा मानापमानयोस्तुल्यो तुल्यो मित्रारी पक्षयो हो असं सांगून गेले। असे आपल्याकडं आज जे आपल्याला आपण नेहमी चिंतन करतो, आपल्याला आपल्या खापड पंजोबाचं नाव सांगता येत नाही, परंतु हे संत ज्ञानोबा माझा 700-400 वर्षानंतरही नाथ महाराज काय म्हणतात, त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा असं म्हणतात। साधकाचा मायबाप ज्ञानोबा माझा, दरुशने हरे ताप ज्ञानोबा माझा। आणि आजही पुन्हा नाथ महाराजांना समाधीस्थ होऊन 350 वर्षे झाली तरी आजही आपण काय म्हणतो, ज्ञानोबा माझा। कारण माझ्या ज्ञानोबांनी मला ज्या स्वरूप स्थितीवर आरूढ केलं, त्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर किंबहुना श्री निवृत्ती ठेविलो असे जे स्थिती, ते काय हाती देऊ वाचेच्या। माऊली म्हणतात, ह्या निवृत्तीनाथ महाराजांनी मला कोणत्या स्थितीवर ठेवलेलं आहे ते वाणीनं सांगता येईल का। अशा प्रकारची ही ज्ञानोबाराय ही आपली खरी माया आहे। नाथ महाराजांनी भागवतात लिहिलं की
ही जी आपली आई आहे जन्मदात्री आई काय करते, 9 महिने आपलं पोषण करते, पण जेव्हा एक काळ येतो की ती आपल्याला उदरातून बाहेर ढकलते, परंतु बाहेर ढकललेला आपल्याला आपली ही जी माऊली आहे ती माऊली पुन्हा आपल्या स्वरूपात आतमध्ये घेते. म्हणून आणि ती घेते तर असं नाही 9 महिने पोषण केलं असं नाही, ते आपल्या स्वरूपच करून टाकते आणि तिचं स्वरूप काय आहे, नित्य आहे, त्रिकालाबाधित सत्य आहे, त्या आपल्या सच्चिदानंद स्वरूपाशी कायमचं सामावून घेते. म्हणून आत्म्याला माऊली म्हणतात. असं कुठं जातो आपण नित्य स्वरूपात, आत्म्यात जातो, पण त्या आत्म्यालाच खरं आत्मा हीच खरी माऊली आहे हे कोणी सांगितलं आपल्याला, भगवान संत सम्राट माऊलींनी सांगितलं. काय, प्रियाची प्रिय परमसीमा तो माऊली भेटे आत्मा, तया भेटी सवे आटे डिंडिमा संसारिक. हे जे संसाराची सगळी असणारे जे बेरीज आहे आपल्या आत्तापर्यंतची, हा सगळा समुदाय त्याच्यामध्ये आटून जातो, नाम आत्मरूप होऊन जातो. यासाठी किमान महाराष्ट्रात जन्मलेल्या मनुष्याला सर्वात मोठं आभागी कोण असेल तर ज्या मनुष्याने ज्ञानेश्वरीचं चिंतन केलं नाही आणि ह्या जगाचा निरोप घेतला. तसं सगळ्या विश्वानेच याचं चिंतन करणं आवश्यक आहे. पण आपल्याला सर्व योग प्राप्त झाला असताना आपण लोह परिसाशी रुसले आणि सोनेपणाशी मुकले, तेथे कोणाचे काय बा गेले, ज्याचे त्यानेच अनहित केले. अशा प्रकारची आपली स्थिती आहे. आपण या ठिकाणी श्रीमंत, नेहमी सांगत असत स्वामी महाराज, आपण श्रीमंत बापाची दरिद्री मुलं आहोत. असं उन्हाळेनी जो न तापे, हिमवंती न कापे, काहीशेनीही न वाशिपे पातल्या. या वेळीपासून आपण चिंतन इथपर्यंत आलो होतो. उन्हाळ्याने जो न तापे, कितीही उन्हाळा असला खरखरीत कडक उन्हाळा तरी तो तप्त होत नाही. शरीर तप्त झालं तरीसुद्धा तो पुरुष तप्त होत नाही, कारण तो स्वतःला आत्मरूप समजत असतो. याची जे काही निंदा स्तुती मरण जन्म यांची पोच कोणापर्यंत आहे, फक्त स्थूल शरीरापर्यंत आहे. फार झालं तर सुखदुःखाची सूक्ष्म शरीरापर्यंत आहे. अज्ञानाची कुठे आहे, कारण शरीरापर्यंत आहे की नाही. परंतु अभिव्यक्त झालेल्या ज्ञानाची मजल कुठपर्यंत आहे, महाकारण शरीरापर्यंत आहे. परंतु आपल्या आत्मस्वरूपापर्यंत कोणाचीही पोच नाही. विचार जेथ नरिगे, जाणीव जेथ नरिगे, विचार मागुता पावली रिगे, तर्कही आयनी नेघे, अंगी जयाच्या पार्था तया नाव ज्ञान. हे ज्ञानस्वरूप आत्मा असा आहे की त्याच्यापर्यंत कधीच कोणाची पोच होत नाही. आणि ह्या स्वरूपाला आपण एकदा प्राप्त झालो की आपल्यालाही मान अपमान सुखदुःख याचं काही वाटणार नाही. ही जी द्वंद्व आहेत, ह्या द्वंद्वानी दुखंडू नव्हे, तो कधीही द्विधा स्थितीला प्राप्त होत नाही. कारण निंदा ऐकली म्हणजे दुःखी झाला, स्तुती ऐकली की आनंदी झाला. अशा प्रकारचे हे द्वंद्वापासून निर्माण होणारे विकार त्याच्या अंतःकरणाला कधीही स्पर्श करू शकत नाही. याच्यासाठी घडलेलं उदाहरण सांगतो. उडिया बाबांच्या चरित्रामध्ये त्यांचं शेवटचं क्षणाचं संबंधाने आलेलं आहे की उडिया बाबा वृंदावनमध्ये त्यांना भक्तांनी काही एक आश्रम निर्माण करून दिला. त्याच्या शेजारीच एक दुसरा आश्रम होता. उडिया बाबांचं जेव्हा वारे हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्याचे नारायण, त्यांची कीर्ती सगळीकडे पसरायला लागली आणि ते पाठ सांगत असत. आणि मोठमोठे विद्वान तपस्वी महापुरुष त्यांच्याकडं पाठाला येत असत, ज्यांनी वेदांताचं सखोल खंडन खाद्यादी ग्रंथापर्यंत अध्ययन केलेलं आहे. असे लोकसुद्धा वेदांताचं मार्मिक रहस्य उकलावा म्हणून त्यांच्याजवळ बसत असत, त्यांच्या चरणाजवळ बसून श्रवण करत असत. त्यामुळे त्यांची ख्याती झाली. आणि हे जे शेजारच्या आश्रमातले पुरुष होते त्यांना त्यांच्याविषयी ईर्ष्या द्वेष मत्सर भावना निर्माण झाली. त्यामुळे त्यांना बऱ्याच वेळेला विरोध करायचा प्रयत्न केला, पण त्यांनी कधी प्रतिकारही केला नाही. ते आपापल्या महिमेमध्ये आपलं चिंतन करत राहिले, लोकांना श्रवण करवित राहिले. पण एक दिवस असं झालं, त्यांचा पाठ चालू असताना की एकदम त्या शेजारचा पुरुष आला आणि त्याने त्या आश्रमाच्या
गेटसमोर एकदम मोठ्याने म्हणायला लागला, स्वतःला मोठा विद्वान समजतो, माहीत आहे काय आहे तुझी योग्यता, असं तो बोलत होता. आणि हे पाठ सांगतच होते त्याच्यामध्ये. तेव्हा ऐकत असणाऱ्या श्रोत्यांना काही वेळाने लक्षात आलं की हा स्वामीजीच्याविषयी काय अपशब्द बोलत आहे आणि त्यांना उद्देशून हा बोलत आहे. तेव्हा एकाने पाठात सांगितलं, अहो स्वामी महाराज तो आमके कोण महामंडलेश्वर तुमच्या संबंधाने असं बोलतात. ते म्हणे असू द्या, त्यांचा काय आपल्याशी काही संबंध नाही, आपलं चिंतन चालू द्या, ते आपल्याला बोलत नाही. असं म्हटल्याबरोबर त्याला आणखी राग आला. मग तो गेट उघडलं, आतमध्ये आला. तर ते म्हणे आपल्याला तुला बोलतो तुला, असं तो म्हणायला लागला. तो त्याला त्याचा पण राग आला, मला बोलत नाही म्हणजे. मग तो म्हणे तुलाच बोलतो. तरी मग ते काही स्वामी महाराजांनी चालूच ठेवला पाठ. शेवटी त्यांनी कमरेमध्ये लपवून हत्यार आणलं होतं. तो तिथं आल्यानंतर त्यांनी सांगितलं, तो आला आणि तुला बोलतो. ते म्हणे तुला बोलतो म्हणजे हा या ठिकाणी स्थूल शरीरासंबंधाने बोलत आहे आपल्यापर्यंत. तो याची पोच तुम्ही जर पाठामध्ये दुर्लक्ष केलं आणि त्याच्या शब्दाकडे लक्ष दिलं तर आपल्याला काय सूक्ष्म शरीरापर्यंत पण तो जाऊ शकत नाही. पण तुम्ही प्रवेश दिला तर तो मोठमोठ्या गोष्टी करतो, असं तो आणखी बोलत आला. आणि त्याने त्यांच्या मानगुटीला धरलं. मानगुटी, अरे तुला म्हणजे तुलाच बोलतो असं त्यांनी सांगितलं. सूक्ष्म शरीर पण मी नाही, स्थूल शरीर पण मी नाही. आणि तू बोलत असला तर सुखदुःख निर्माण कुठं होतील, मानापमान कुठं निर्माण होतील, सूक्ष्म शरीरात. परंतु ते एकाग्र रीतीने आपल्या वेदांताच्या प्रक्रिया सांगत होते. आणि त्यावेळेला त्यांनी मानगुटीला धरलं, अरे तुलाच बोलतो तुलाच बोलतो. आणि त्यांनी ते काढली ती सुरी आणि तो सुरा त्यांच्या मानेवर मारला. त्याच्यामध्ये त्यांचा देहांत झाला. पण त्यावेळेला जे लोक त्याला पकडायला लागले तर त्यांचा प्राण असताना त्यांनी सांगितले, याला कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये असं करा, याला कोणतीही शिक्षा देऊ नका. दिली गेली नाही, कारण सगळ्या शिष्यांनी ते ऐकलं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ह्या ज्या गोष्टी घडतात, मान अपमान सुखदुःख, आणि ज्याच्या विचारात आपलं सगळं जीवन जातं ते सगळं निरर्थक जातं. कारण त्या गोष्टी निरर्थकच आहेत. त्या आत्म्याशी संबंधित नसताना आत्म्याशी संबंधित मानून मी विनाकारण नसत्या छंदे जग विनोदे विव्हळ, तसे तुकाराम महाराज म्हणतात. कारण नसताना, आनंद घेण्याचा समय असताना, आत्मानंद भोगण्यासाठी हे शरीर आलं असताना ह्या बाह्य असणाऱ्या, वैषयिक असणाऱ्या, अनित्य असणाऱ्या, परतंत्र असणाऱ्या जे काही सुखदुःख आहेत, ह्या सुखदुःखाने तुम्ही क्षणात सुखी तर क्षणात दुःखी होता आणि याचा काळ घालवता. त्यापेक्षा वस्तुस्थितीनं असणारा जे तुमचं आत्मस्वरूप आहे, त्या आत्मस्वरूपाला तुम्ही जर जसं आहे तसं जाणलं तर हे सुखदुःखाचे ठणके तुम्हाला कधीही बसणार नाहीत. आणि ही युक्ती जी आहे तर ही युक्ती कोणाची, ही कशा रीतीनं आपल्याला आत्मस्वरूपावर आरूढ करावं किंवा आत्मस्वरूप आपल्या बुद्धीमध्ये आरूढ करावं, ही युक्ती कोणाची, ही ज्ञानबाची मेक आहे. हे आमच्या ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये अत्यंत स्पष्ट रीतीनं लिहिलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे. त्याचं आपण अनुसरण केलं पाहिजे. जो उन्हाळेनी न तापे, हिमवंती न कापे, काहीशेनीही न वाशिपे पातलिया. आणि हिमवंत, थंडीच्या दिवसामध्ये अगदी हिमवृष्टी, बर्फाची वृष्टी झाली तरी तो न कापे, थरथर कापत नाही. काहीशेनीही न वाशिपे पातलिया. आणि काहीशेनीही पातलिया, कोणती गोष्ट जरी त्याच्यावर अंगावर आली किंवा प्राप्त झाली तर न वाशिपे, त्याला त्याचं भय वाटत नाही. भय कधी होतं, द्वितीयाद्वयी भयं भवति. आपल्याहून भिन्न पदार्थ असला आत्मस्वरूपावरून, आत्मा हा व्यापक ब्रह्मरूप असा आहे आणि आत्म्याच्या अतिरिक्त मत्त परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय. आत्म्याशिवाय दुसरी वस्तूच नाही. सर्वम यद अयम आत्मा असं असल्यामुळं तो अद्वैत भावाला प्राप्त झाला असल्यामुळं न वाशिपे, त्याला भीती वाटत नाही. आपल्याला कधी भीती वाटते का? नाही. पण लहान मुलं काय म्हणतं आईला, आई तू बाहेर चालली, आई सांगते मी बाहेर कुलूप लावून जाते आणि तू आता एकटाच राहा, म्हणजे तुला काही भीती नाही. कोण आता एकटाच आहे की नाही, पण त्याला भीती वाटते की नाही? त्याला भीती वाटते. मग त्याला अशी भीती वाटते, तो म्हणतो आई तू लवकर या, मला भीती वाटते. वास्तविक आहे त्याचा भ्रम आहे का नाही? त्याला अभयाच्या ठिकाणी ठेवलेलं आहे. तसं निश्चिंतीने जावे अभयाच्या ठाया, तुकाराम महाराज म्हणतात. रांडारोटा वाया करू नये. पण आपल्याला जे मुख्य तत्त्व आहे त्या तत्त्वाविषयी आपल्याला यथार्थ ज्ञान असलं पाहिजे. शिखरांचा भारू नेने जैसा मेरू,
की यज्ञ सुकरू धरा यज्ञ सुकरू ओझे न म्हणे. उदाहरण देतात. मेरू पर्वत आहे, जैसा मेरू, तो मेरू पर्वत ज्याप्रमाणे स्वशिखरांचा भारू नेणे. त्या मेरू पर्वतावर अनेक शिखरं आहेत, परंतु मेरू पर्वताला त्याचा भार किंवा ओझं कधी झालं आहे का? झालं नाही. किंवा की दुसरा उदाहरण देतात. धरा यज्ञ सुकरू ओझे न म्हणे. यज्ञ सुकरू म्हणजे या ठिकाणी जो वराह आहे, यज्ञ वराह म्हणजे वराह अवतार आहेत. ह्या दशावतारामध्ये वराह अवतार आहे की ज्याने रसातळाला गेलेली पृथ्वी आपल्या दाढीत धरून पुन्हा वर आणली. तो वराह अवताराला हे धरा म्हणजे ही पृथ्वी ओझं वाटते का? ओझे न म्हणे. त्याला ही कधी ओझ्यासारखं वाटत नाही. नाना चराचरी भूती दाटणे नव्हे क्षिती तैशी नाना द्वंद्वी प्राप्ती घामे जेना. ते म्हणतात भूती नाना चराचरी किंवा नाना इथला अनेक प्रकारची असणारी जी काय प्राणीमात्र आहेत, ह्या सगळ्या भूतांनी क्षिती दाटणी नव्हे. त्या भूमीला कधी दडपल्यासारखं होतं का? भार झाल्यासारखं होतं का? आपले ह्या पृथ्वीवर इतके लोक राहतात, पृथ्वीला कधी ओझं झाले का? नाही. तैसा नाना द्वंद्वी प्राप्ती घामे जेना. त्याप्रमाणे नाना म्हणजे अनेक प्रकारची द्वंद्व ज्या वेळेला जीवनामध्ये येतात त्यावेळेला त्याला घामे जेना, त्याला घाम फुटत नाही, म्हणजे त्याला त्याचे कष्ट किंवा पीडा प्राप्त होत नाही. घेऊनी जळाचे लोट आलिया नदी नदांचे संघाट करी वाड पोट समुद्र जेवी. जळाचे लोट घेऊनी म्हणजे जळ अर्थात पाणी, पाण्याचे मोठमोठे लोटच्या लोट प्रवाह घेऊन नदी नदांचे संघाट आलिया. नद्या काय करतात? पाण्याचे लोटच्या लोट घेऊन वाहतात. किंवा नद म्हणजे हे जे ब्रह्मपुत्रा नदी आहे तर तिला नद असं म्हणतात, गंगा नद आहे असं म्हणतात. तर मोठमोठ्या जळांचे प्रवाह घेऊन अनेक नद्या आणि महान नद्या किंवा नद ज्याला म्हणतात ते जरी आले तरी समुद्राकडे आले. मग समुद्र काय? जेवी समुद्र वाड पोट करी. समुद्र जो आहे तो वाड म्हणजे मोठं पोट करतो, म्हणजे सगळ्यांना आपल्या पोटामध्ये सामावून घेतो. ह्याच्यासाठी जर पाहायचं झालं तर ज्ञानोबारायां आपलं मुक्ताबाईंनी जे काही ताटीचे अभंग सांगितले ते ताटीचे अभंग आपण विचार करा की ज्ञानोबारायांच्यावर असा प्रसंग झाला. ज्ञानोबाराई नाराज झाले होते, पण त्या ठिकाणी मुक्ताबाईंनी हे जे 13 अभंग सांगितले आणि त्या अभंगामुळं ज्ञानोबाराय पुन्हा आपल्या स्वमहिमेमध्ये प्राप्त झाले. तसं या ठिकाणी ते म्हणतात की लोक कशी आहेत? विश्वरागे झाले वन्नी आणि संती सुखी व्हावे पाणी. लोक जरी क्रोधादी विकाराने अग्नीसारखे जरी झाले तर साधूचं काम काय आहे? साधूनी पाणी काय करतं? अग्नीला विझवावं. म्हणून लोक अग्नी झालं तर आपण काय व्हावं? पाणी व्हावं. विश्वरागे झाले वन्नी आणि संती सुखी व्हावे पाणी. त्यांनी सहजच पाण्यासारखं व्हावं असं सांगतात. त्यांच्यावर रागावं नाही, द्वंद्वानी कधीही अभिभूत होऊ नये. तैसे जयाच्या ठाई न सहाने कहीच नाही आणि साहतो असे आयशे ही स्मरण नुरे. हे माऊली सांगतात की जयाचे ठाई, ज्या ह्या ज्ञानवान पुरुषाच्या ठिकाणी न सहाने काहीच नाही. न सहाने म्हणजे सहन करायचं नाही असं काहीच नाही. आता पाठीमागे सांगितलं का? त्रिविध उपद्रवाचे मेळावे. सगळ्या तिन्ही प्रकारचे उपद्रव आले तरी सहनच करायचे असं सांगतात. सहन होत नाही असं त्याच्या दृष्टीनं काहीच नाही. बरं ते तर नाहीच नाही, पण आणि साहतू आयशेही स्मरण नुरे. आणि ही गोष्ट मी काय करतोय? सहन करतो. मीच ही सहन करतो, इतर सहन करू शकत नाही. हे काय आहे? माझं तशा प्रकारची साधना आहे, माझ्या ठिकाणी तशा प्रकारची सोशिकता किंवा सहनशीलता, शांती माझ्या ठिकाणी आहे, याचं त्याला आठवण देखील कधी होत नाही. तैसे जयाची ठाई न सहाने कहीच नाही आणि साहत्व असे ऐसे स्मरण नुरे. असं सुद्धा त्याचा स्मरणसुद्धा राहत नाही. ह्या जयदयाल गोयंकांची एक गोष्ट सांगतात की एकदा
ते अत्यंत श्रीमंत घराण्यातले होते, भारतातली जी श्रीमंत घराणी. परंतु त्यांनी काय केलं की ते काही 4-5 काही भाऊ होते, तर त्यांनी सांगितलं माझा हिस्सा मला द्या. आताचे जे गोरखपूर प्रेस चालू आहे ना, गीता प्रेस, त्याचे मूळ निर्माण त्यांनी केलेले. आणि त्या काळात त्यांना काही कोटी रुपये वाट्याला दिले. त्यांनी सांगितलं जे द्यायचे ते मला द्या, पण मी जनकल्याणासाठी जे खर्च करेल तर त्याच्यामध्ये तुमचा पुन्हा हिस्सा नाही, मी जे करेल ते मलाच द्या. त्यावेळेला त्यांच्या भावांनी जी त्यांना संपत्ती दिली, तर त्या संपत्तीचा उपयोग त्यांनी गीता प्रेसमध्ये केला. तर ते असताना श्रीमंत होते. तर एक मनुष्य एकदम त्यांच्याजवळ आला त्यांच्या घरी, आणि त्यांनी सांगितलं की मी यात्रेकरू आहे आणि यात्रेमध्ये माझी पत्नी आजारी पडली, त्यामुळं आणि पैसे जवळ नाहीत दवाखान्यासाठी. त्यांनी 200-300 रुपये दिले. त्याच्यानंतर 2-3 दिवस गेल्यानंतर तो आला, तर म्हणला ऑक्सिजनची वगैरे आवश्यकता आहे, अजून पैसे लागतील. त्यांनी पुन्हा त्याला पैसे दिले. पुन्हा त्याच्यानंतर तो आला, तो म्हणला पत्नी मरण पावली, तिच्या प्रेत यात्रेसाठी खर्च पाहिजे. पुन्हा त्यांनी त्याला पैसे दिले. त्याच्यानंतर तो परत आला आणि तो म्हणला मला गावी जाण्यासाठी परत तिकिटासाठी पैसे पाहिजेत, म्हणून तेही पैसे दिले. तेव्हा तिथं आश्रमात असणाऱ्या एका व्यक्तीनं सगळी चौकशी करून पाहिली. तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं, तो म्हटला की महाराज त्या मनुष्याला, तो मनुष्य लबाड असला पाहिजे आणि तो आपल्याला फसवतो आहे असं मला वाटतं, तर त्यामुळे त्याला पैसे देण्यात काही उपयोग नाही, आपण त्याला पैसे देऊ नका असं त्यांनी सांगितलं. तर त्यांनी सांगितलं हो मला ते माहीत आहे, मला माहीत आहे. कारण ज्यावेळेला तो म्हणला पत्नी आजारी आहे, तेव्हा माझाच मित्र सिव्हिल सर्जन असल्यामुळं त्याला मी फोन करून सांगणार होतो, म्हणून विचारलं असं असं पेशंट तुमच्याकडे ॲडमिट आहे. तर त्यांनी सांगितलं असा पेशंट कोणीच नाही. म्हणजे याचा अर्थ हा यात्रेकरू नाही, याचा पेशंट नाही, हा खोटा बोलतं हे मला तेव्हाच कळलं. पण तो जेव्हा येतो तेव्हा मला असं वाटतं की याचं माझ्यावर काहीतरी ऋण आहे आणि ते ऋण फेडण्याचा अवसर हा मला देत आहे, म्हणून मी त्याचा कधीच विचार केला नाही. तो आला की त्याच्या ऋणातला जेवढा भाग मला देता येईल तेवढा मी कमी कमी करत आहे, तेव्हा तू याचा विचार करू नको. याला म्हणतात की मी देतो याचं स्मरणसुद्धा ज्याच्या ठिकाणी नाही. अंगा जे पातले ते करुणी घाली आपले, तेथ 6 तेनी नवले घेपी जे ना. त्याला मी सहन करतो हे सुद्धा वाटता कामा नाही. नाहीतर स्वामी महाराज विनोदानी गोष्ट सांगायचे की एक मनुष्य आला, त्यांनी सांगितलं की मित्रा मी काशीहून आलो. बरं म्हणे काशीला काहीतरी सोडतात, काय सोडला? म्हणला क्रोध सोडला. तर त्यांनी सांगितलं तुम्ही क्रोध सोडला आणि तुम्ही? ते म्हणे हो अगदी मी तिथं काशीलाच भगवान विश्वेश्वराच्या साक्षीनं गंगा मायेमध्ये असं संकल्प सोडला की ह्या पुढं कोणावर रागवायचं नाही, क्रोध सोडून दिला. ते म्हणे तुम्ही सोडला? ते म्हणे अगदी सोडून दिला. त्यांनी सांगितलं हां पण मला तर वाटतं तुम्हाला शक्य नाही. हां त्यांनी म्हणजे शक्य नाही पण मी ते करण्याचं ठरवलेलं आहे, क्रोध गेला असं सांगितलं. ते म्हणे हे शक्यच नाही. तो मनुष्य जेव्हा म्हणे तुम्ही तिथं जाऊन काय सोडलं? ते म्हणे तुला काय आत्तापर्यंत सांगितलं, किती वेळा सांगायचं तुला? म्हणे हा झाला क्रोध आला, त्याचं काम झालं. कारण का मी क्रोध सहन करतो याचीसुद्धा जाणीव नसली पाहिजे, तेव्हा तो क्रोध गेला असा याचा अर्थ आहे. अंगा जे पातले ते करुणी घातले आपले. आणि याशिवाय काय होतं, अंगा जे पातले, अंगा म्हणजे त्या शरीराला, जे पातले म्हणजे जे प्राप्त झाले, जे भोग त्याच्या प्रारब्ध कर्म भोगताना जे त्याच्या शरीराला वाट्याला आले ते करुणी घाले आपले, ते त्याला तो आत्मरूपच करून सांगतो. हे जे भोग आहेत ना, हे भोग काय आहेत? खऱ्या अर्थाने आत्मरूपच आहे. आत्मरूपचे म्हणजे काय? भोग आहेत कल्पित आणि आत्मा आहे सत्य. परंतु ज्या वेळेला आपल्याला आत्म्याचं ज्ञान होतं, हा आत्मज्ञानी पुरुष आहे, त्याला ते कल्पित पदार्थांची काय होते? निवृत्ती. आणि कल्पिताची निवृत्ती काय असते? अधिष्ठान रूप असते. त्यामुळे तो करुणी घाली आपुले. लोक त्याला सुखी-दुःखी म्हणतात आणि ते सुखदुःख तो काय समजतो? आत्मरूप. लोक त्याला मान झालेला किंवा अपमान झालेला समजतात आणि तो स्वतःला मान अपमान काय समजतो? आत्मरूप समजतो. ते तर 6 तेनी नवले घेपिजे ना. आणि त्याच्या ठिकाणी 6 तेनी मी हे सहन करीत आहे, हे त्याचं नवल म्हणजे याचं काय आश्चर्य, घेपिजे ना, याचं त्याला काही आश्चर्य वाटत नाही किंवा त्या आश्चर्याने तो कधी भारावून जात नाही. हे अनाक्रोश क्षमा जयापाशी प्रियोत्तमा, जाणतेने महिमा ज्ञानाशिगा. हे अनाक्रोश क्षमा, ही क्षमा याला म्हणतात क्षमा.
आणि ती क्षमा कशी आहे? अनाक्रोश, म्हणजे आपण सकाळी पाहिलं चिंता विलाप रहितम, स्वतःही त्याची चिंता नाही आणि लोकांनाही त्याच्याबद्दल काही मोठा गाजावाजा करत सांगत नाही. आज आणि ही जी क्षमा ज्याच्यापाशी आहे, तर ह्या पुरुषाला ज्ञानी म्हणतात असं नाही, किंवा ह्या पुरुषाला ज्ञान होतं असं नाही, ते ज्ञान आपोआप त्याच्याजवळ येतं. अशा पुरुषाच्या ठिकाणी काय येतं? ज्ञान येतं. का? तर त्या ज्ञानाला कोण विचारीत? त्या ज्ञानाला महिमा कुठं प्राप्त होतो? या महापुरुषाच्या विशुद्ध अशा चित्त ज्या शरीरात वास करतं त्या शरीरामध्ये जर हे ज्ञान आलं तर त्या ज्ञानाला सुद्धा मोठेपणा प्राप्त होतो. ज्ञानामुळं याला नाही प्राप्त होत, याच्यामुळं ज्ञानाला महिमा प्राप्त होतो असं माऊली साहित्यिक भाषेत सांगतात. तो पुरुषगा पांडवा ज्ञानाचा ओलावा आता परीस आर्जवा रूप करू. अशा रीतीने ह्या 52 वेळीपर्यंत माऊलींनी क्षमेचं वर्णन केलं, किंवा त्याला क्षांती असं ज्याला म्हणतो, सहनशीलता, तितिक्षा, त्याचं वर्णन केलं. आणि आता तो पुरुष पांडवा, हे पांडवा अर्जुना, तो पुरुष जो आहे त्या पुरुषाला काय म्हणायचं? ज्ञानाचा ओलावा, ज्ञानाचा जिव्हाळा आहे. म्हणजे ज्ञान जिथून पाझरतं ते कोण आहे? ज्ञानाला जिथून आर्द्रता येते त्याचा जिव्हाळा, मूलभूत स्रोत कोण असेल तर हा महापुरुष आहे. आता याच्यानंतर परीस अर्जुना ऐक, आर्जवा रूप करू. आता आर्जव म्हणजे रुजुता म्हणजे मनाचा सरळपणा. तेव्हा हा महापुरुषाच्या ठिकाणी अजून एक गुण आहे, आणि तो गुण कोणता आहे? तर आर्जव नावाचा गुण आहे. तेव्हा त्या आर्जव नावाचा गुणाचं काय स्वरूप आहे त्याचं आता मी तुला निरूपण करतो असं सांगतात. तरी आर्जवते ऐशे प्राणाचे सौजन्य जैसे आवडे तयाही दोषे एकची गा. परी आर्जवते ऐसे. आता म्हणतात आर्जव म्हणतात. ते आर्जव कसं आहे? तर प्राणाचे सौजन्य जैसे, प्राणाचं सौजन्य म्हणजे प्रेम जसं असतं. प्राणाचं प्रेम कोणावर असतं? प्राणाचं सौजन्य कोणावर असतं? तर ते म्हणतात आपल्याला असं वाटतं श्रीमंतावर अधिक दिवस त्या प्राणाला राहावं वाटतं, मला चांगलं खायला मिळतं वगैरे म्हणून. दरिद्रात जास्त दिवस राहत नाही का? असं प्राणाला काही नाही. तसं आवडे तयाही दोषे एकची गा. जैसे त्याला प्राणाची मैत्री आवडे तया, जो कोणी असेल त्याला एकची गा, सारखंच आहे. ज्ञानोबरायांनी काय सांगितलं? रायाचे देह चाळू का रंका पर्वते गाळू, हे न म्हणेची कृपाळू प्राणू पैगा. श्रीमंताच्या देहात राहील, गरिबाच्या देहाला सोडून जाईल, हे प्राण कधीही म्हणत नाही. तसा हा महापुरुष जो आहे त्या महापुरुषाला सगळ्यांच्यासाठी तो काय असतो? सारखा असतो. आज गुण कोणता चालला? याला म्हणतात मनाची सरळता. का तोंड पाहुनी प्रकाशू न करी जेवी चंडांशू, जगा एकुची अवकाशू आकाश जैसे. आता प्रकाशू तोंड पाहुनी चंडांशून जेवी न करी. चंडांशू म्हणजे सूर्य, तो प्रकाश पाहिला, आपलं तोंड पाहिलं एखाद्याचं का मग प्रकाश करतो. हा माणूस सज्जन आहे बरं का, हा माणूस चोरी करील म्हणून त्याला प्रकाश द्यायचा नाही, आणि हा काही सत्कृत्य करतो त्यालाच प्रकाश करायचा, असं तोंड पाहून कधी सूर्य करतो का? नाही. किंवा जगा एकुचे अवकाशू आकाश जैसे. आणि आकाश सगळ्या जगाला पोटात सामावतं की नाही? की याच्यात दुष्ट सुष्ट आहेत की नाही? सगळे आहेत. पण सगळे कुठं राहतात? पापी पुण्यवान आहेत की नाही? सगळ्यांना सत्कृत्य करणारे दुष्कृत्य करणारे सर्व काय आहे? सर्वांना आकाश जसं आपल्या पोटामध्ये सामावून घेतं. तैसे दयाचे मन माणसाप्रती आनान नभे आणि वर्तन आयशे पैते. तैसे त्या सूर्याप्रमाणे आकाशाप्रमाणे जयाचे मन, ज्या पुरुषाचं मन माणसाप्रती आनान नव्हे, म्हणजे प्रत्येक मनुष्याला वेगवेगळं नाही. हा सज्जन आहे, तो दुर्जन आहे, हा पापी आहे, हा पुण्यवान आहे, असं तो त्याच्याकडे कधीही पाहत नाही. आणि वर्तन पैते ऐसे, आणि त्याची वर्तन म्हणजे वागणूक ती अशा प्रकारची असते. कशा प्रकारची असते? तर हे जगची सनओळख जगेशी दुनाट सोयरिक, आप पर हे भाख जाणणे नाही. त्याच्या ठिकाणी हे सगळं जग आहे ना,
ते सगळं जगाशीच त्याची ओळख असते. जगाची ओळख असते म्हणजे सगळ्या जगाशी त्याचं पटतं. त्याला सुष्ट दुष्ट पापी पुण्यवान सगळ्यांच्या विषयी सगळे त्याला ओळखतात. सगळ्यांना तो आदरपूर्वक ओळखतो आणि कसं वाटतं त्याला भेटल्यानंतर सगळ्या जगातले सगळे मानव मात्र हे जुनाट सोयरीक. हे जणू काय असं वाटतं सगळ्या जगाची त्याचं जुनाट म्हणजे युगानुयुगाचं काय आहे नातं आहे, सोयरीक आहे असं वाटतं. आणि ते करत असताना हा माझा आणि हा परका भेद त्याच्याजवळ नाही. इतकंच नाही, माझा आणि परका आप पर हे भाक नाही. आप आणि पर ही भाषाच त्याला माहीत नाही. हा माझा आणि हा दुसऱ्याचा अशा प्रकारचा भावच त्याच्या अंतःकरणात कधी उद्भूत होत नाही. भलतेनेशी मिळू पानिया ऐसा ढाळू कवनी विखी आढळू नेघे चित्त. भलतेनेशी मिळू कोणाशी त्याचा मेळ बसतो म्हणजे कोणाशी त्याचं पटतं. पानिया ऐसा ढाळू पाणी जसं प्यालं खालारा धावे पाणी. पाणी एकदा ओतलं किती उंचीवरून तर ते कुठं जातं खालच्याच दिशेकडं वाहतं. उलट निम्न भरली आवेने पाणी ढळोची नेणे पुढं माऊली सांगणार आहेत. पण तो जो खड्डा आहे तो भरल्याशिवाय पाणी पुढं जात नाही. तसा त्या पाण्यासारखं एखाद्याच्या जीवनात त्रुटी असेल तर त्याची पूर्तता करून आणि जरी होत नसेल तर आपुल्या काय पुढीलाचे दोख आपुल्या दिठी चोख करुणी चोख मग घापे अवलोक तयावरी. पुढल्याचे दोष गुण आहेत असं पाहून त्या ठिकाणी त्यांच्यावर काय करतो तो पांघरून घालतो आणि त्यांना शुद्ध रीतीनं पाहतो. ते शुद्ध आहेत असं पाहतो. पाणी ऐसा ढाळू कवनेविषयी आढळून नेघे चित्त. आणि कोणेविषयी म्हणजे कोणताही मनुष्य असला तर त्याचे चित्त आढळून नेघे म्हणजे त्याच्या चित्तात कोणताही विकल्प येत नाही, शंका येत नाही. हा मनुष्य समजा सावचोर त्याच्याबरोबर असला तर हा उद्या आपल्याला लुटील अशी सुद्धा त्याची शंका येत नाही. वारी याचे धाव तैसे सरळ भाव शंका आणि हाव नाही जया. वारी याची धाव सरळ वारा जसा सरळ दिशेनं धावतो तैसे सरळ भाव तसंच याचं भाव म्हणजे अंतःकरणातले जे काही विचार आहेत ते कसे आहेत सरळ आहेत. ते कुठेही वाकडे तिकडे नाही म्हणजे त्याच्यामध्ये कुटिलता संशय हे याच्या ठिकाणी किंवा त्याच्याविषयी मत्सराधिकांची भावना हे नाही सरळ मन त्याचं आहे. आणि शंका आणि हवं नाही जया ज्याला शंकाही नाही आणि मनामध्ये कोणापासून काही प्राप्त व्हावं असा हव्यास किंवा लोभही त्याच्या चित्तामध्ये नाही. माये पुढे बाळका रिगता न पडे शंका तैसे मन देता नालोची जो. म्हणतात मुलगा आहे आणि त्याला बाळका माये पुढे रिगता त्याला आईच्या जवळ जायचं झालं तर आईच्या जवळ कसं जाऊ आता वेळ किती झालेला आहे आई काय म्हणेल विचारलं पाहिजे असं म्हणत नाही. त्या बाळका न पडे शंका त्या बाळाला कोणतीही शंका वाटत नाही आईच्या अंकावर जाताना. तैसे मन देता लोका नालोची जो. तसं जो लोकांना आपलं मन देतो म्हणजे आपल्या मनात जो संकल्प उठला आणि कोणी जर विचारलं काय विचार करतो जो विचार असेल तो तसाच्या तसा सांगतो किंवा ह्या विचाराने याला काही वाटेल याचा विचार नाही किंवा हा विचार दुसऱ्याला सांगणं योग्य आहे का अनुचित आहे हे तो विचार करत नाही. मन देता लोकांना आपलं मन देता ना म्हणजे मनातले संकल्प किंवा विचार सांगताना न आलोची जो त्याच्याबद्दल साधक बाधक आलोचना म्हणजे साधक बाधक विचार करीत नाही. फाकली या इंदिवरा परिवारो नाही धनुर्धरा तैसा कोण कोपरा नेने जीव. इंदिवर म्हणजे कमळ आणि फाकली या इंदिवरा म्हणजे उमललेलं जे कमळ आहे त्याला परिवारू नाही धनुर्धरा त्याला कोणता परिवार मग याला सुगंध द्यायचा आमका आला तर आपण हा सुगंध माघारी दाबून ठेवायचा असं ते कमळ कधी करतं का. सर्वांना ते का कमळकलिका धांदेपणे हृदयच्या मकरंदाते राखून नेणे दे राया रंका पारणे आमोदाचे. सगळ्यांनाच तो सुगंध देते त्याप्रमाणे तैसा कोण कोपरा नेणे जीव. तसा त्याचा जीव म्हणजे त्याचं अंतःकरण कोण कोपरा माहीतच नाही. आपण म्हणतो ना ही गोष्ट आहे ना ही इथं नका ठेवू समोर नका ठेवू ही काना कोपऱ्यामध्ये कुठंतरी ठेवून द्या. खरा शब्द येतो कोणा कोपरा तर त्या कोणा कोपऱ्यामध्ये हे ठेवून द्या. तसं तो आपलं म्हणजे हृदयाच्या एका कप्प्यात आहे पण ते बाहेर लोकांना दाखवायचं नाही असं तो कधी करत नाही. चोखाळपण रत्नाचे रत्नावरी किरणाचे तैसा पुढा मन जयाचे करणे पाठी. आत्तापर्यंत अनेक लोक समाजाच्या
म्हणजे जो काही श्रेष्ठ अशा प्रकारचा प्रगत समाज आहे त्याच्याविषयी जे संकल्पना आहेत लोकांच्या, अगदी त्यांनी त्यांचं जीवन सर्व, आपली सगळी बुद्धी, मनाचे संकल्प, संपत्ती, तन मन धन सगळं ह्या समाज पुरुष जो आहे तो सुखी असावा, जनता जनार्दन, आधुनिक असणारे अनेक प्रकारचे मनोवैज्ञानिक त्यांनी भरपूर चांगल्या प्रकारच्या संकल्पना केलेल्या आहेत. पण त्या संकल्पना एका अंशात देखील ज्ञानोबरायांच्या, जर ज्ञानोबरायांच्या समाज पुरुषाचा प्रकर्ष किंवा प्रगती कशाने होईल आणि सर्व समाज सुखी कसा होईल याविषयी ज्ञानोबरायांनी ज्या कल्पना केलेल्या आहेत, तर त्या कल्पनेपर्यंत झेप जाणारा ह्या विश्वात चंद्रसूर्य असेपर्यंत कोणी होणार नाही. कारण इतकी झेप कोणी, असा जर मनुष्य आहे, एक मनुष्य असा आहे तर सगळे ज्ञानी असावेत आणि सगळे जग ह्याच आनंदात असावं अशी कल्पना. बरं, शिवाय बाकीच्या ज्या कल्पना राहतात सगळ्यांचा, समजा कम्युनिझम आहे त्याचे विचार पडतात, कधी मनुष्याला दुसऱ्या पक्षांचे विचार पडतात, कधी अध्यक्षीय लोकशाही वाटते, कधी समाज, त्याला काय म्हणतात, ही जी लोकशाही आहे ती संपूर्ण लोकांमधून प्रतिनिधीच्या रूपाने व्हावं वाटतं. सगळे प्रयत्न चालू आहेत का नाही, पण जगी सर्व सुखी असा कोण आहे, असे रड चालूच आहे. कारण का, त्यांची जगी सर्व सुखी व्हावं असं वाटतं, पण त्याचे उपाय ते बिनचूक नाहीत, त्यांच्यामध्ये नियत कार्यकारण भाव नाही, त्याच्यामध्ये अनेक त्रुटीपूर्णता आहे. तर ज्ञानोबरायांच्या विचारात कुठं त्रुटी तर आहे का ह्याच्यामध्ये? बरं, हे निश्चित साधन आहे की नाही? जर आत्मज्ञान झालं तरच हा मनुष्य असं राहू शकेल ना. त्यामुळे आत्मज्ञानाला सोडून केवळ भौतिक प्रगतीच्या दिशेने आपण सुखी होऊ ही जी कल्पना आहे ही कायमची काय राहते? कल्पनाच राहते. ही वस्तुस्थितीनं आपल्याला अनुभवाला कधी येऊ शकत नाही, कारण आली तरी फार थोड्या अंशाने येते. माऊली सांगतात, चोखाळ कसा असला पाहिजे याच्यासाठी सांगितलं. ही ओवी पहा. चोखाळपण रत्नाचे. रत्न हे चोखाळ म्हणजे शुद्ध आहे का नाही? रत्नच मुळात शुद्ध आहे की नाही? परंतु रत्नावरी किरणाचे, रत्नाचे किरण जे आहेत ते शुद्ध नाहीत का? पण रत्नापेक्षा रत्नाचे किरण काय आहेत? अधिक शुद्ध आहेत. तैसे पुढा मन जयाचे. कारण आपल्याला अगोदर काय दिसतं? रत्न ओळखताना काय आहे? त्याच्या प्रकाशावरून आपण रत्नाचा शोध घेतो, आहे की नाही? म्हणजे रत्नाचा प्रकाश अगोदर कोणापासून मिळतो आपल्याला? आपलं रत्नाचं किरण जे आहेत त्या किरणामुळं आपल्याला रत्नाचं ज्ञान होतं. आपल्याला ना संवादी भ्रम, विसंवादी भ्रमामध्ये विद्यारण्य स्वामींनी लिहिलेलं आहे. तर रत्नावरी चोखाळपण रत्नाचे, रत्नावरी किरणाचे. त्या चोखाळपण जे रत्नाचं आहे, शुद्धी जी आहे त्याच्याहीपेक्षा रत्नावरी त्याच्यापेक्षा अधिक आहे, किरण ही अधिक शुद्ध आहेत. तैसे त्याप्रमाणे पुढा मन जयाचे करणे पाठी. ज्याचं मन काय आहे? अगोदर आहे आणि करणं नंतर आहे. म्हणजे एखादी कृती करणं नंतर आहे किंवा इंद्रियादी करणं किंवा साधनं ती नंतर करतात. म्हणजे एखादी गोष्ट अगोदर काय आहे? जर एखादी गोष्ट करण्याची ठरली एखाद्याच्या कल्याणाची, तर मनच अगोदर त्याच्या कल्याणाचा संकल्प करतं, नंतर ती कृती होते. बरं ना? मन जयाचे पुढा म्हणजे त्याचं मन सारखं धावत असतं, कारण मनाचा वेग जास्त आहे, इंद्रियांचा वेग कमी आहे. बरोबर ना? तर अगोदर मनानेच तो त्यांचं कल्याण करून टाकतो आणि नंतर कृतीच्या द्वारा, इंद्रियादिकांच्या द्वारा त्याच्या सुखासाठी प्रयत्न करतो, असा तो पुरुष आहे. म्हणजे एखाद्याचं कल्याण झालं तरी ठीक आहे, नाही झालं तरी ठीक आहे, नाहीपेक्षा बरं आहे असं नाही, त्याचं पूर्ण कल्याणच व्हावं असा त्याचा संकल्प. त्या संकल्पाच्या पूर्तीसाठी प्रयत्न नंतर होतात, पण अगोदर संकल्पानेच तो त्याचं कल्याण किंवा मंगल करून टाकतो. म्हणून त्याचं मन पुढं जातं आणि नंतर इंद्रिय मागून जातात. चोखाळपण रत्नाचे आपलं आलो चुजोनेने अनुभवची जोगावणे धरी मोकली अंतकरणे नव्हेची जया. अजून त्याचं एक आहे, आलो चुजोनेने. आलोचन करणं म्हणजे अगोदर विचार करायचा, आपण याच्यासाठी हे केलं तर आपल्याला याच्या मोबदल्यात काय मिळेल, पुन्हा हा अधिकारी आहे की नाही, याला उपयोग होईल की नाही, किंवा याच्याऐवजी दुसऱ्याला कोणाला मदत केली तर ते बरं होईल का, अशा प्रकारचा आज केली पाहिजे का नंतर केली पाहिजे असा कोणताही आलोचन किंवा विचार तो करत नाही. आलो चुजो नेणे हे त्याला माहीतच नाही. अनुभवाची जोगावणे
तो विचार करत नाही, मग त्याच्या स्वतःची काही हानीच होत नाही, कारण तो जोगावलेला, आपण म्हणतो ना म्हैस जोगावली म्हणजे काय, तिनं चारा खाऊन तृप्त झाली, गाई जोगावली. तसं अनुभवाची जोगावणे हा आत्मानंदाच्या अनुभवानेच जोगावलेला तृप्त झालेला पुरुष आहे, त्याला कधी त्याच्या तृप्तीत फरक पडणार नाही. आणि मग अशामुळं धरी मोकली अंतकरणे नव्हेची दया, त्याला एखादं अंतकरण धरायचं म्हणजे अंतकरण धारण करायचं म्हणजे एखाद्याच्या विषयी आसक्ती धारण करायची, किंवा मोकली एखाद्या वस्तूचा त्याग करायचा. त्यागग्रहण कुठे आहे त्याला, त्याग आणि भोग हे दोन्ही, त्याग भोग दुःख काय सांडावे मांडावे, ऐशी धरियेली जिवे थोर माझ्या ऐशी धरियेली माझ्या जिवे थोर आशंका, त्याच्या मनात ही शंकासुद्धा कधी येत नाही. काय सांडी मांडी परते टाकी, वासुदेव नाम घोकी, मोक्ष येईल सुखी नाम स्मरता आदरे. तो आपल्या आत्मानंदात तृप्त झालेला पुरुष, तो धरी मोकली अंतकरणे, अंतकरण एखाद्याच्या विषयी आसक्त करायचं, किंवा एखाद्याच्या विषयी त्याच्याविषयी घृणा किंवा उपेक्षा बुद्धीनं त्याचा त्याग करायचा, हे दया नव्हेची, हे ज्याच्या ठिकाणी नाहीत. दिठी नोहे मिनदी बोलणे नाही संदिग्धी, कवणेशी हीनबुद्धी राहाटे जेना. आणि त्याची जी दृष्टी आहे ना, जो मनुष्य आहे ना, जो निरागस बालकाची कशी दृष्टी असते, त्याच्या ठिकाणी दिसतं का कुठं कुटिलता, त्याच्या ठिकाणी कुठं मिंधेपणा दिसतो का, ओशाळपणा, असं त्याच्या ठिकाणी कधी दिसत नाही, कारण त्याच्या मनात हे भावच नाहीत. अजून त्याच्या अंतकरण वृत्ती जी आहे त्या अंतकरणतेवर ह्या गोष्टी आलेल्याच नाहीत. तसा हा महापुरुष दिठी नोहे मिनधी, मिनधी म्हणजे मिंधी, आपण म्हणतो मिंधी म्हणजे ओसाळलेली. जसे एखाद्या मनुष्याने एखादा अपराध केला आणि त्याला जर त्याच्यापुढं उभं केलं तर, आणि तो मनुष्य त्याला अत्यंत जीवनभर सहाय्य केलेला असतो, तर अरे ज्यांनी मला सहाय्य केलं त्याचंच मी काय केलं, कृतज्ञता हा दोष माझ्याकडं आला, आपोआप तो त्याची दृष्टी ओसाळते की नाही, त्याला म्हणतात मिंधा. असा होत नाही. किंवा बोलणे नाही संदिग्धी, किंवा आणि त्याचं बोलणं कधीच संशययुक्त नसतं. हे हा आपण जे सांगितलं त्या बोलण्याविषयी त्याला हा म्हटलं मी तुला 100 रुपये देईन, म्हणजे त्याचं ह्याच्या दुसऱ्याच्या मनात कधी शंकासुद्धा येत नाही का हा देईल की नाही, किंवा याच्या मनामध्ये किंवा कोणी त्याला म्हटला तरी त्याच्याविषयी पण त्याच्या अंतकरणामध्ये संशय नसतो, त्याचं कोणतंही बोलणं संदिग्ध नसतं किंवा संशयात टाकणारं नसतं. कवनेशी हीनबुद्धी राहटी जेना. आणि आपल्या समोर आलेला कोणताही पुरुष हा श्रीमंत आहे किंवा मान्यता प्राप्त आहे, किंवा हा एकश्चित आहे, दरिद्री आहे, क्षुद्र आहे, किंवा जाती धर्माने हीन आहे, असं तो कधीच पाहत नाही. हीनबुद्धी राहटे जेना, त्याच्याविषयी हीनत्व बुद्धी, कमीपणाची बुद्धी ठेवून ना राहटे जे म्हणजे तो व्यवहार करीत नाही, असं वर्तन करत नाही. 10 इंद्रिये प्रांजळे निष्प्रपंचे निर्मळे, 5ही पालव मोकळे, 8ही पहर, 8ही पाहर किंवा 8ही प्रहर असा आहे पाठ आहे. 10 इंद्रिये प्रांजळे, त्याची सगळी जी इंद्रिय आहेत ना ती प्रांजळ आहेत, म्हणजे अत्यंत सरळ अशा प्रकारची आहेत. कशी तर ते सांगतात की सरळ आहेत म्हणजे काय, आता हात त्याचे वाकणार नाही का, पाय काय नेहमी सरळ राहतात का, ती इंद्रिये सरळ आहेत म्हणजे व्यवहार करण्यामध्ये अत्यंत सरळ आर्जवपूर्ण असा ते व्यवहार करतात, सरळ व्यवहार करतात. सरळ व्यवहार म्हणजे कसा, जो वेदाने करा म्हणून सांगितलं हा व्यवहार सरळ आहे, आणि जो व्यवहार शास्त्राने करू नका म्हणून सांगितलं तो व्यवहार काय आहे, वक्र आहे, कुटील आहे, त्याला काय म्हणतो वक्रतापूर्ण, अशा प्रकारचा तो व्यवहार आहे. म्हणजे सरळ व्यवहार करतो. त्याची सगळी इंद्रिये, कालच आपण पाहिलं सर्वद्वारेषु देहेस्मिन् प्रकाश उपजायते, त्याचं सगळ्या इंद्रियांना सवय लागलेली असते की ते इंद्रिय ही सरळच व्यवहार करतात. निष्प्रपंचे निर्मळे, आणि ते जी इंद्रिय आहेत ती निष्प्रपंच आहेत. निष्प्रपंच आहेत याचाच अर्थ ती निष्कपट आहेत असा अर्थ केलेला आहे त्याच्यामध्ये. ती निष्प्रपंच आहेत म्हणजे प्रपंचामध्ये म्हणजे प्रपंचासंबंधाने, संसारासंबंधाने जे स्वार्थ वगैरे जे भावना आहेत ते भावना त्यांच्या ठिकाणी नाहीत, आसक्ती त्या ठिकाणी नाही. पुन्हा आपल्याला एखादी वस्तू प्राप्त करण्यासाठी प्रसंगाने कापट्य करण्याची बुद्धी त्यांच्या ठिकाणी नाही. किंवा दुसरं जर म्हणायचं तर निष्प्रपंचे म्हणजे खरं त्यांना काही करण्याची गरज नाही. आपलं पाहिलं ना अगोदर जे चिंतन केलं त्याच्यामध्ये माऊलीने निष्प्रपंच शब्दाचा अर्थ काय केला, त्याच्या पायाला चालण्याची गरज नाही, हाताला
काही घेणे देण्याची गरज नाही, दृष्टीला काही पाण्याची गरज नाही, मनाला काही संकल्प विकल्प करण्याची गरज नाही. अशा प्रकारचे ते निष्प्रपंच आहेत. नाम प्रपंच विवर्जित अशा आत्मस्वरूपात निमग्न असणारे असे त्या सरळ पुरुषांचं जीवन आहे, असंही चिंतन करता येईल. आणि एरवी म्हटलं तर निष्प्रपंच म्हणजे प्रपंचामध्ये लोक ज्या आशा दंभ मान यांचा अंगीकार करून व्यवहार करतात तसा त्याचा व्यवहार नाही. तो शुद्ध ब्रह्मस्वरूपात राहून व्यवहार करतो, म्हणून तो निष्प्रपंच आहे. आणि तो व्यवहार कसा आहे? निर्मळ आहे, म्हणजे अत्यंत शुद्ध अशा प्रकारचा. आपण त्याला म्हणतो ना, लोक म्हणतात आमच्या मनुष्याला का हो तुम्ही एवढा दोष देता? ते म्हणतात त्याचा व्यवहार काही नाही, त्याचा व्यवहार जो आहे सरळ नाही, किंवा त्याला आपल्याकडे दुसरे एक म्हणतात की सर्वांना तो जाणवावा असं नाही. एकटाच त्याच्या मनात एक असतं, बाहेर एकटा व्यवहार दाखवतो. तो व्यवहार कसा असला पाहिजे? शुचितापूर्ण असला पाहिजे, सरळ असला पाहिजे. पाचही पालव मोकळे, आठही पार. आठही पार म्हणजे 24 तास त्याचे सगळे प्राण जे असतात ते मोकळे असतात. काय पाचही तुम्ही म्हणाल प्राण मोकळे असतात म्हणजे काय? प्राण शब्दाचा एक अर्थ इंद्रिय असा पण आहे. प्राण शब्दाचा अर्थ कधी आत्म्याला पण प्राण असं म्हटलेलं आहे, प्राण इंद्रियांना पण म्हटलेलं आहे, आणि पंचप्राण उपप्राण आहेतच. तर प्राण मोकळे असतात म्हणजे काय? जो मनुष्य आहे ना सरळ मनाचा नसतो. काय आहे, समजा आपल्याला सत्य बोलायला काय कष्ट आहे आणि सत्य बोलायला काय त्रास आहे, जसं आहे तसं सांगायचं. पण खोटं बोलायचं झालं तर खोट्याचं नियोजन करावं लागतं. खोटं पुन्हा खरं, खोटं पडायला लागलं तर पुन्हा ते खरं ठरवण्यासाठी प्रयत्न आहे. आणि सगळं करत असताना जर लक्षात आलं तर खोट्याचंच फल आपल्याला भोगावं लागतं, पापरूपाने, शिक्षारूपाने, दंडरूपाने. मग याच्यामध्ये त्रास कशात आहे? कौटिल्यात त्रास आहे का सरळ भावात त्रास आहे? सरळ भावात त्रास आहे. सूर्याचे किरण जेव्हा पृथ्वीवर सरळ येतात, बरोबर ना, सरळ येतात त्यावेळेला तिथं काय त्रास आहे का त्यांना? नाही. पण जर मध्ये ढग आले तर ढगामधून जेव्हा येतात तेव्हा त्या जलकणामुळे त्यांचं वक्रीभवन होतं. वक्रीभवन झाल्यावर त्यांना वेगवेगळे रंग येतात, आहे की नाही? म्हणून त्यांच्यात वाकडेपणा येतो. तसं मूळ जर स्वरूपाकडून पाहिलं आपण, सरळ मनाने आत्मरूप अशा आत्म्याकडून आपण जर पाहिलं तर ह्या कुटिलतेला काही कारणच नाही. सरळ व्यवहार आहे जो शास्त्राने सांगितला तो व्यवहार आहे. पण जर आपण आपली स्वतःची बुद्धी, आपलं मन, आपली इंद्रियांचं सुख, मनाचं सुख आड घातलं आणि मग जर आपण एखादा व्यवहार करायला लागलो तर त्याच्यामध्ये वक्रता येईल की नाही? त्याच्यामध्ये कापट्य येऊ शकतं. म्हणून याच्या प्राणामध्ये कधी कापट्य नाही. पाचही पहार मोकळे, आठही पर. आठही पर म्हणजे 8 पर म्हणजे 3 तासाचा एक पर, 8 त्रिक 24 म्हणजे संपूर्ण रात्रंदिवस पाहिलं तर त्याचे जे प्राण आहेत ते प्राण जे आहेत ते मोकळे असतात. म्हणजे त्या प्राणांना कोणत्याही प्रकारचं तणाव नाही, त्यांना कोणताही उपरोध किंवा विरोध नाही, सरळ मार्गी त्यांचा चालू असतं. असं आहे की ज्या वेळेला माणसाचं जितकं चित्त चंचल योगशास्त्राच्या दृष्टीनं आणि वैज्ञानिकपणाचे कबूल करतात, माणसाचं मन चंचल झालं की तितकं त्याचं प्राणाचे व्यवहार विस्कळीत होतात, त्याच्या श्वासावर त्याचा परिणाम होतो. श्वासाची संख्या सांगितलेली आहे, 21,600 श्वास साधारण मनुष्य घेतो. तर ज्या मनुष्याच्या ठिकाणी कापट्य, काम आहे, क्रोध आहे, दंभ आहे, तर ह्या कारणामुळं त्याचे श्वासोश्वास वाढतात आणि त्याच्या आयुष्याचा काय होत राहतो? क्षय होत राहतो. म्हणून माणसाचे जितका मनुष्य सरळ मार्गी असेल तर तितकं त्याच्या प्राणाची विकलता होत नाही, म्हणजे प्राण चंचल होत नाही. आणि प्राण चंचल न झाल्यामुळं त्याचं मनबुद्धी स्थिर राहिल्यामुळं त्याच्या आयुष्याची देखील वृद्धी होते. असं सामान्यपणे आता ह्या भौतिक विज्ञानाला सुद्धा मान्य करावं लागतं. इथं माऊली म्हणतात त्याचे पंचप्राण जे आहेत तर ते सदा मोकळे असतात. मोकळे असतात म्हणजे त्यांना कोणताही प्रतिबंध नसतो, निष्प्रतिबंध व्यापार करून ह्या शरीराला ते जगवित असतात. म्हणजे तो कधी कासावीस होत नाही. तो बरोबर आहे का? अमृताची धार तैसे उजू अंतर किंबहुना जो माहेर या चिन्हांचे. तसे म्हणतात जैसे अमृताची धार, ज्याप्रमाणे अमृताची धार सरळ सोडली की सरळ खाली येते, तैसे उजू अंतर, तसं याचं अंतर म्हणजे मन हे सरळ असतं. किंबहुना जो माहेर या चिन्हांचे. किंबहुना ते म्हणतात ही जी चिन्ह आहेत ना, या चिन्हाचं तो माहेरघर आहे. म्हणजे ही जे अमानित्व, दंभित्व हे कुठं राहतात? ज्याच्या ठिकाणी सरळपणा असतो त्याच्या ठिकाणी इतरही लक्षणं राहतात.
ह्या लक्षणांचा असा पण एक विचार आहे की सगळी लक्षणं आपल्या ठिकाणी एक असली पाहिजे, परंतु याच्यातलं जर एक लक्षण अत्यंत उत्कट अवस्थेत परिपक्व दशेत आपल्याकडे आलं ना तर एकापाठोपाठ ही लक्षणं आपोआप आपल्याकडं येतात. कोणत्याही एका लक्षणाचा परमोत्कर्ष झाला का ह्या लक्षणाचा त्याच्यामध्ये आपोआप त्याचं अनुसरण करतात. जसं आईच्या पाठीमागं मुलं जी ते आपोआप धावतात की नाही, तसं हे विशेषतः असं काही महापुरुषांनी चिंतन केलं. अमानित्वच अगोदर का सांगितलं? अमानित्व आलं का अदंभित्व येतं, अदंभित्व आलं का त्याच्या पाठीमागं अहिंसा येते, अहिंसा झाली की त्याच्या पाठीमागं क्षमा येते, त्या क्षमा झाली की त्याच्या पाठीमागं आर्जव आपोआप येतात. अशा प्रकारची पण स्थिती आहे. पण मग एक लक्षण मात्र पूर्ण परिपक्व दशेत आलं पाहिजे. तो पुरुष सुभटा हे काय तो पुरुष सुभटा आर्जवाचा अंगवठा जाण तेथेची घरटा ज्ञाने केला. हे सुभटा हे शूरवेद्या असणाऱ्या अर्जुना, तो पुरुष म्हणजे काय आहे? आर्जवाचा अंगवठा. आर्जव म्हणजे मनाचा सरळपणाने जणू काय अंगवठा म्हणजे एक शरीरच धारण केलं किंवा मूर्तिमान झालेला आहे. म्हणजे मूर्तिमान सरळपणा म्हणजे तो पुरुष आहे. आणि ते पुरुष आहे तर त्याला ज्ञान झालं म्हणून त्याला सरळपणा आला नाही, तर तेथेची घरटा ज्ञाने केला. असा सरळ मनुष्य असला का ज्ञान काय करतं? त्याला घरटं करतं. म्हणजे ज्ञान त्या घरामध्ये राहण्यासाठी येतं. म्हणजे ज्ञान राहण्याचं, ज्ञानाचं निवासस्थान म्हणजे तो मूर्तिमंत असणारा पुरुष किंवा मूर्तिमंत ज्ञान म्हणजे तो आर्जवाने युक्त असणारा पुरुष. आता यावरी गुरुभक्तीची परी सांगोगा अवधारी चतुरनाथा. आता याच्यानंतर जे काही आचार्य उपासते गुरुभक्ती या विषयावर ज्ञानोबाराय विस्ताराने बोलणार आहेत. तो विषय आपण उद्या पाहू. भगवान संत सम्राट माऊलींच्या सत्तेतून त्यांच्या चरणी अशी सादर सविनय प्रार्थना करू की आम्हालाही अशा प्रकारची असणारी ही लक्षणं आमच्या अंतःकरणात उद्भूत होत आणि त्यांचा क्षेम करण्याचं आणि योग आणि क्षेम हा सर्व माऊलींनीच सांभाळून घ्यावा आणि ह्या शेवटच्या श्वासानंतर आपल्या स्वरूपात माऊलींनी त्यांच्या चरणाजवळ आपल्याला लीन करून घ्यावं. अशा प्रकारची पुन्हा प्रार्थना करून आजच्या चिंतनाला विराम देऊ. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.